हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो आपल्या रानामध्ये. इथं आपलं काम चाललंय मल्चिंग हातरायचं, ठिबक टाकायचं अँड बाकीचं बरंच काम. तर काल मित्रांनो आपण एवढे मल्चिंग हातरले, माती लावायची होती, बट विषय असा झाला, मातीला थोडा प्रॉब्लेम येतोय ढेकळामुळे. तर इथं बघू शकताय अशा प्रकारे माती लागलेली आहे इथं. तर अजून राहिले मित्रांनो तिकडचे 3 बेड. सो आता ते माती लावायची आपल्याला, बट त्यापूर्वी आता आपण इकडनं सुरू करूया आपण बेड प्लेन करायला, कारण की ठिबक हातरायची आणि मग करूया आपण ठिबक हातरून मल्चिंग टाकायला. त्याच्या अगोदर आता आपण मित्रांनो आधी प्लेनच करून घेऊ बेड बरेचसे, आणि मग एकदाच ट्रॅक्टर आला की मग ह्याच्यावरती बी माती लावता येईल. आणि झालंच तर ह्या साईडला पण आपण ठिबक मल्चिंग दोन्ही टाकून घेऊ आणि माती लावून घेऊ. चला आता करूया आपण सुरू आता मल्चिंग टाकायला अँड आवरूया आता फटाफट काम. आपण वरता आता चाललोय घरी, कारण की आपल्याकडं पाणी नाही, पाणी आणायच राहिले आपलं. चला आता पाणी बिणी घेऊन येऊ आणि गायला पण पाणी पाजून. A few moments later. मित्रांनो, तर चला आता आवरलंय सगळं, जेवण वगैरे झालंय, गायला पाणी वगैरे बी पाजून झालंय, सगळं काम आवरलंय. चला आता जाऊया आता आपण परत खालच्या रानात. मित्रांनो आपण आलोय आता इकडे. मित्रांनो आपण आलोय आपल्या कामाच्या ठिकाणी, बट आपल्याला आता तिकडं मम्मी बोलवतीये. तर चला आता बघूया काय काम आहे. लसूण खुरपायचं चाललंय मम्मीचं. चला बरं बघूया काय करते, काय करायचंय. मोटर चालू होती का? खुरपलं होतं ना, खुरपला होता तरी बघ किती आले. ते राहिला होता, ते राहिला ते मी पण हे बी घेते. चला मित्रांनो आपल्याला सोडायचं इथं पाणी, पण पाणी चालू करूया. केळीचे रोपं पण सुकून गेलेत, त्याला पण पाणी देऊ. तिथं 12 देऊन आपल्याला सोडायला लागेल पाणी इकडं. चला आता आपण करूया पाणी सुरू इकडं. मित्रांनो इथं सगळं जोडलेलं आहे, आता तर कॉक चालू करायचं आहे. ते आता खूप पण झालं, मम्मी करेल आता पाणी चालू, त्याला तेवढं भरून येईल. चला आता आपण जाऊया तिकडे. चला मित्रांनो, सुरुवात म्हणून आपल्या ह्या कामाला सुरू करायचं बेड प्लेन आणि मग टाकायची ठिबक. आता पप्पा येईपर्यंत तर ठिबक टाकून होणार नाही. पप्पा गेलेत लग्नाला, तर आता लग्न येतीलच सगळ्यात, तोपर्यंत आपण बेड प्लेन करून घेऊ. आणि मग मम्मी पण येईन, तोपर्यंत आपण काहींदा ठिबक टाकू आणि नाही तर मग तिकडच्या आता माती लावून घेऊ. चला आता करूया आपण वढायला सुरू. मित्रांनो आपण 2-3 बेड वढलेले आहेत आणि आता आलेत पप्पा, ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. तर आता मित्रांनो घ्यायची याला माती लावायला. चला आता आपण माती लावूया. काही ठिकाणी दातूने माती लावावं लागेल, कारण की ढेकळ आहेत जास्त, तर तिथं माती लागत नाही. सो त्यासाठी आपल्याला लावावं लागणार आहे दाताळाने माती. तर चला आता माती लावूया आपण हळूहळू एवढं ह्याला, अँड इकडं पुढं घेऊयात ठिबक हातरून, कारण की अजून खत टाकायचं आहे. सो त्याच्या आधी ठिबक हातरून घेऊ, मग खत टाकून मग उद्याच आता, कारण की अंधार पडून थोड्या वेळात, तर मग टाकायचं मल्चिंग. तर चला आता आवरूया, तोपर्यंत ह्याला घेऊया माती लावून इकडच्या ह्याला, आणि मग इकडे घेऊया आपण ठिबक टाकायला. चला आता आलेत, मम्मी पण येईल, मम्मीचं बी होत आलं तिकडं, मम्मीचं पण होईल तोपर्यंत, आणि मग माती लावून. तर मित्रांनो इथं आपला मल्चिंग जवळपास झाला आहे सगळा, आपला भोजन झालं आहे, थोडासा राहिला अजून खालच्या साईडला. अँड दिवस गेलेला आहे मित्रांनो, अजून अंधार पडला पूर्ण, थोडासा टाईम आहे. तर मित्रांनो चला आता आवरूया. आता थोडंसं राहिले अजून, अंधार पडला आहे आता. तर आता निघूया आपण 5-10 मिनटात घरी. तर घरी जाऊन आपल्याला आवरायचं आहे, आपलं फ्रेश वगैरे व्हायचं मित्रांनो. अँड बघूया आता काय काम असेल घरी तर काय काम नसेल आता शक्यतो. सो चला आता आपण करूया आजच्या ब्लॉगचा एंड मित्रांनो. तर आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढं उद्या ह्याच रानामध्ये. राधे राधे.